सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजूने नाटक केलेलं असतं की तिला दिसत नाही म्हणून हे तिने नाटक केलेलं असतं, पण तिला सगळं काही दिसत असतं. हे सत्याला समजल्यावर सत्या मंजूला उचलून घेऊन त्याचा आनंद गगनात मावत नाही. नक्की काय ट्विस्ट घडलाय ना बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता मंजूला दिसत नाही हे सगळ्यांना समजतं. तेव्हा आता ज्या मम्मी साहेब आहे, मम्मी साहेब आणि सपना आता दोघीजणी खूप खुश होतात. मम्मी साहेब तर नुसत्या उड्याच मारत असतात आणि ते आता म्हणतात की सपने चल, मी देवाला नवस केलं होतं ना, मला नवस फेडायला जावं लागेल, चल माझ्यासोबत, असं म्हणतात. आणि आता पेढे ते घेऊन त्या देवळात येतात आणि देवळात आल्यावरती आता तिथे म्हणतात, गुरुजी, देवाने माझा नवस पूर्ण केला आहे, त्यामुळे मी आज खूपच खुश आहे, असं म्हणतात मम्मी साहेब. आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत ते पेढे वाहतात, पेढे ठेवतात, खूप खुश असतात. इकडे मंजूची आई आणि अमृता दर्शनासाठी मंदिरात आलेले असतात आणि आता दर्शनासाठी मंदिरात आलेले बघून आता ते म्हणत असतात की काय. तर आता लगेच दोघीजणी एकमेकीसमोर येतात. तेवढ्यात आता लगेच मम्मी साहेब म्हणतात मी आज खूप खुश आहे. तर ते म्हणतात काय झालं. तर ते म्हणतात काही नाही, माझा नवस पूर्ण झाला ना, देवाच्या दर्शनासाठी आले त्यासाठी. तर ते म्हणतात की दर्शनात देवाचा काय नवस होता. तर आता लगेच ते म्हणतात की काही नाही. तर ते म्हणतात की माझी मंजूची डोळ्याची पट्टी काढली का. तर ते म्हणते की हो, मंजूची डोळ्याची पट्टी काढली ना. तर ते म्हणतात काय खरंच, मला माझ्या मी देवाला आता शिरा बनवून घेऊन येणार आहे, माझ्या मंजूला दिसायला लागलं, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात शिरा बनवून नका आणू तुम्ही, कारण की मंजूला आता कधी दिसणार नाही आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे, असं म्हणतात. तर आता लगेच मंजूच्या आईला त्यांना खूपच टेन्शन येतं तिथे. ते म्हणतात आता काय करायचं आपण, असं त्या विचार करायला लागतात. आणि आता लगेच मग त्या असा विचार करत असतात. आणि इकडे आता मंजू आणि सत्या आता मंजू खूप चिडलेली असते सत्यावरती. त्यासाठी आता लगेच सत्या मंजूला घेऊन बाहेर येतो आणि तिला तिथे म्हणतो की काय हो वाघमारे, काय तुम्हाला तुमचे राग शांत करण्यासाठी इथे आणलंय मी. आणि तो म्हणतो की बघितलं का इथे किती पोरं चिखल खेळत आहेत. मंजूशी खोटं बोलत असतो, पण आता मंजू म्हणते सत्या माझ्याशी कशाला खोटं बोलतोय तू, कशासाठी आणलंय. अरे तुला माहिती ना मला खोटं बोलायला अजिबात चालत नाही. तरी हे बघ, विचार करू नको तू काही, हे बघ मला सगळं काही दिसतंय. तर शर्टाला औषधाचा डाग पडलाय ना, तो धुवून ये. तर सत्या पुढे जातून मागं येतो आणि म्हणतो की वाघमारे, तुम्हाला सगळं दिसतंय खरंच. तर ती म्हणते की हो, मला काहीच झालेलं नाही आहे, पण मला सगळ्यांची तोंड गप करायची आणि हे बघ कोण वयोच्या मनामध्ये माझ्याविषयी काय आहे ना, हे मला काढून घ्यायचं आहे, त्यामुळे मी हे नाटक करते आहे सत्या. आणि तू मला हे नाटकात सोबत राहशील मला सांग. तर सत्य म्हणतो ठीक आहे वाघमारे, असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये अजून काय ट्विस्ट असणार आहे मंजूचा आणि सत्याचा, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.